काय घडतं मैदानामध्ये, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब फेकी, सातत्याने खराब क्रिकेट, चुका आणि चुका मैदानामध्ये पाहायला मिळतात. जे तामसडे संघाकडून होणार आहे जे चित्र आहे ना, हे खराब क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. पंचांचा इशारा 22-22च्या स्वरूपामधून धावा आल्यात त्या इथे 3 धावा येतील. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 7 धावा धावफलकावरती आहेत. नरवीर तानाजी मालुसरे देवळे या संघासाठी दिल्या जाणाऱ्या टी शर्ट्स जे आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर तुम्ही पाहताय. देवळे संघ नरवीर तानाजी मालुसरेच्या कर्णधाराच्या हाती सुपूर्द करण्यात येणाऱ्या या टी शर्ट्स डीसीजी रिंगे साहेब यांच्याकडून या टी शर्ट्स आम्हाला लाभल्यात. सामन्याला सुरुवात, मैदानामध्ये चेंडू आला तो निर्धाव. अशा रीतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. एक चांगली सुरुवात, सावध सुरुवात म्हणावी लागेल आणि सावध पवित्रा इथे अपनावला, धीर धरलाय. आणि अनेक वेळा आपण म्हणतो की धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्यानंतर त्या बिघडतातही. असंच काहीच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालंय जिथे धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल धरणीला दान. चुका आणि चुका जरूर झाल्या तिथे. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आत्महत्या, क्रिकेटची आत्महत्या, खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. गोलंदाज सज्ज होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा अक्षय राईट मोर द विकेटने. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु यावेळी चेंडू हातामध्ये सापडलाय आणि तदनंतरचा जल्लोष पहा, कारण चेंडू हातामध्ये सापडलाय या खेळाडूंना. तामसडे संघाचा पहिला क्षेत्ररक्षक ज्याने झेल टिपलाय. मुकेश यांच्या हाती झेल आला आणि निश्चितच जो आनंद होता ना तो गगनात मावेनासा राहिला, कारण 3 ते 4 झेल सोडले होते तामसडे संघाने आणि तदनंतरचा झेल घेतल्यानंतर बस एकच जल्लोष.
इम्रान ताहिरची आठवण करून दिली. साऊथ आफ्रिकेचा इम्रान ताहिरने गडी बाद केल्यानंतर मैदान व्यापतो. अनेक वेळेला त्याला मैदानही कमी पडतं गिरट्या मारण्यासाठी. आणि काही अंशी मुकेश यांनी अर्ध मैदान तर व्यापलं होतं कारण त्यांनी झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सचिन मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जिथे धावा आहेत धावफलकावरती त्या 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. रायचा मोर्द विकेटने या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान अक्षय. हा चेंडू खोलवा टप्प्याचा यष्टी रक्षकाचा वेध घेतला. इथे मात्र काय घडतंय, चेंडू आलाय तो निर्धाव स्वरूपामधून. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव फलकावरती धावा स्थिरावल्या आहेत त्या केवळ 8. या षटकामध्ये कंजूसी भरी गोलंदाजी केली आहे. एखाद्या मारवाड्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, लयबद्धता त्याच्याकडून पाहायला मिळाली. अचूक टप्पा, दिशेवरती तितकंसं नियंत्रण आहे. आउटसाइड ऑफ स्टंप तो चेंडू पिच करतोय. हा चेंडू लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तो जरूर येते. दुहेरी धावासाठी पलटले. दुहेरी धाव देखील सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचेल. मैदानामध्ये जी जोडी पाहायला मिळते सचिन आणि सचिनच्या साथीला विठ्ठल. सचिन ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळते. राईट ऑन द विकेटने अक्षय. सचिन साठी पुढील चेंडू. हा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. जिथे कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतोय. जिथे एक धाव तो जरूर येईल. दुहेरीसाठी पलटत असताना एक धाव जरूर येते. परंतु खराब पैकी खराब कलेक्शन. वारंवार ज्या चुका झाल्यात ना, इथे जितक्या धावा बनल्यात या तामसळे संघाच्या चुका आणि चुकांमुळे बनल्यात. जर आज इथे भूतोना भविष्यते यदा कदाचित अशी घटना घडू नये आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. परंतु यदा कदाचित तिथून घरचा प्रवास करावा लागला तामसडे संघाला तर त्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत असणार आहेत. तुमचं खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण. मैदानामध्ये धावा येतात त्या इथे 3 धावा. सचिन याच्या बॅट मधून फटका आला. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सचिन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळालाय. दुसरं षटक आहे. या षटकामध्ये पुन्हा एकदा कम बॅक, फाईट बॅक, बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तो तामसडे या संघाकडून. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. षटक क्रमांक 3 संदेश गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळालाय. 3रं षटक प्राचारणक आकारण्यासाठी हाताळण्यासाठी गोलंदाज संदेश याला आमंत्रित करण्यात आलंय. संघाची धावसंख्या केवळ 12 धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 गडी बाद झालेत. हा चेंडू खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. चक गोलंदाज हाताळण्यात आलाय. नो चेंडू आहे. 3 धावा येतील कारण पेनल्टीची 1, धावून काढलेली 1 आणि नोचा 1 अशा 3 धावा येतील. फ्री हिट असणारा हा चेंडू चक गोलंदाज हाताळण्यात आलाय. चक अर्थात फेकी. गणेशजी 22कर मैदानामध्ये आहेत. गोलंदाज सज्ज. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. पंच पुन्हा एकदा हात गोल गोल फिरवतील कारण फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू असणार आहे. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय घडणार या मॅच मध्ये. सुरुवात जशी हवी होती तशी झाली आहे इथे धाबी संघासाठी. जननी काळकाई क्रीडा क्लब. हा फाटका हवेमध्ये आहे जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फ्री हिटचा चेंडू देऊन जाईल त्या 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात.
जिथे जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, परंतु अशा क्षणाला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या केवळ 18. एक चांगली सुरुवात जरूर झाली आहे ती दाभे संघासाठी, कशा का होईना परंतु धावा आल्यात. अतिरिक्त स्वरूपामधून, अवांतर स्वरूपामधून धावा येत असताना फटका सरळ बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी करण्यात येते, तद्वर मात्र दुहेरीसाठी पलटलेत. काय घडते मैदानामध्ये? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आज ही मॅच पाहता असं भासतंय की एखादी बीट मॅच चालू आहे की काय. 100 रुपयाची एखादा बीट मॅच होतो ना, त्या पद्धतीची मॅच चालू आहे की काय, अशा रीतीचं चित्र मैदानामध्ये भासतंय. कारण इथे धावा आल्यात त्या जवळपास धावा येत असताना 3 पाहायला मिळतात. तिहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा येतात त्या 3 ने पुढे. 21 धावा धावफलकावरती आहे. चुका आणि चुका वारंवार घडत असताना पाहायला मिळाल्यात या खेळाडूंकडून. चुकांची दुरुस्ती तुम्हाला करत राहायला हवी. पुढे सरकायचं आयुष्यामध्ये तर चुकांची दुरुस्ती करायलाच हवी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळणार रायच्या मोर विकेटने. हा चेंडू इथे उजव्या यशीच्या बाहेर होता, जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू धुवून जाईल. एकेरी धाव संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 22 रन्स ऑन अ बोर्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू उजव्या यष्टीवरती आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तो जरूर येणार, परंतु केवळ आणि केवळ एकेरी धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 23. अतिरिक्त खेळाचा विचार जर काय केला ना, ज्या खराब क्षेत्ररक्षण अतिरिक्त धावा आल्यात, या वगळता कोणताही मोठा फटका दाभे संघाच्या कोणत्याही फलंदाजाने केलेला नाहीये. जननी काळकाई क्रिकेट क्लब. हा चेंडू इथे पंचांकडे अपील करण्यात आली आहे. लेग बिफोर साठी, प्लम साठी ही अपील आली. पंचांचा इशारा. लेग बाईसच्या स्वरूपामधून मिळणार एकेरी धाव. षटक इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळतं ते 3रं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या षटकामध्ये धावा आल्यात त्या 12. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 24. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. सिद्धिविनायक सेवा संघ बोरावळे आणि विठ्ठल रकुमाई रानवडी. रानवडी संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक सेवा संघ बोरावळे संघाचा कर्णधार. चला टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित. शेवटची आणि अंतिम ओव्हर जे घेऊन येतोय तो नितेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळणार. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर आहे. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. हा चेंडू खोलवा टप्प्याचा ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अशा रीतीच्या क्षेत्ररक्षणाची नितांत आवश्यकता होती ती तामसडे संघाला. ते आता होत आहे, परंतु हा चेंडू आहे नो. पंचांचा इशारा आला. हा चेंडू नो आहे. जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये जिथे शेवटच्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज नितेशची गोलंदाजी जी काय पाहायला मिळाली, एक अपशिकात्र त्याची जी काही गोलंदाजी राहिली होती आणि त्याचंच कारण गोलंदाज येतोय आता मुकेश याला प्राचार्य करण्यात आलाय. चक गोलंदाज देण्यात आला. धावा आल्या त्या 3. संघाची धावसंख्या 3 ने पुढे आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 27. 27 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही काही बिघडलेलं नाहीये तामसडे संघासाठी. इथून धावा रोखाव्या लागणार आहेत.
संदीप आलेत गोलंदाज. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर होता, हलक्या हाताने केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, केवळ एक धाव जरूर प्राप्त होणार. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल या षटकाच्या समाप्तीनंतर. लगेच टॉस करूया. सिद्धिविनायक सेवा संघ बोरावळे आणि विठ्ठल रक्मिणी रानवडी. टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. विठ्ठल रुक्मिणी रानवडी आणि सिद्धिविनायक सेवा संघ बोरावळे. हा चेंडू स्क्वेअर कट पॉइंटच्या क्षेत्रामधून सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या लगत सीमारेषा ओलांडतोय. एक सणसणी दणदणीत असा चौकार. सचिन याच्या बॅट मधून हा निघणारा एक सणसणीत असा चौकार पाहायला मिळाला, ज्याला आपण फॅन्टास्टिक स्ट्रोक म्हणू शकतो. फॅन्टास्टिक स्क्वेअर कट जो काही पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे 4 ने पुढे 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन अ बोर्ड. 32 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. दीपकजी बिरामणे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दीपकजी बिरामणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस झाला, इथे टॉस जिंकलाय बोरावळे संघाने. टॉस जिंकला आणि निर्णय जागेवरती क्षेत्ररक्षण. निर्णय जागेवरती घ्यावा लागणार आहे. प्रत्येक कर्णधाराला विनंती करूया. हा चेंडू ऑन साइडला खेचलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये एक धाव तो जरूर येते. दुहेरीसाठी पलटलेत. दुहेरी धाव घेत असताना इथे शर्थीचे प्रयत्न करत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. खेळाडू बाद होतोय. जिथे मग आपण पाहिलं तर एक गडी देखील बाद झालाय नितेश याच्या या षटकामध्ये. धावफलकावरती धावा आहेत 33. टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा, जिथे बोरावळे संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. पुढील सामना बोरावळे आणि राणवडी या दोन संघांदरम्यानची लढत येणार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट ऑफ द विकेटने. हा चेंडू लोअर फुलटोचा आहे. फटका फासलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलधरणीला दान. चुका आणि चुका मैदानामध्ये घडल्यात. खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. देन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय जो अजय. अजयला विनंती करूया थोडीशी धाव मार. लवकर मैदानामध्ये दाखल हो दादा. वेळेची जी बंधनं आहेत ना ती आज आपल्याला पाळावी लागणार आहेत, कारण 16 सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत आणि आयोजकांचा अट्टाहास असा आहे की 4 षटकांची प्रत्येक मॅच व्हायला हवी आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सामने खेळावा. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. खेळाडू इथे बाद होतोय. पहिलं सत्र इथे संपुष्टात येईल. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या